सोलापुरात विद्युत खांबावरून पडून एका कंत्राटी वीज महामंडळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। मंगळवेढ्यातील दामाजी कारखाना चौकातील मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी कर्मचारी अतिश जयराम लांडे वय 28 हे काम करत होते। त्यांना विद्युत खांबावर काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले, तेव्हा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृतदेह नातेवाईकांनी मंगळवेढा येथील वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल 3 तास ठेवून या घटनेचा संताप व्यक्त केला। रविवार 18 मे रोजी दुपारी 2 वाजता नागणेवाडी येथील मायाक्का मंदिर येथील विद्युत खांबावर कामानिमित्त मृत अतिश लांडे हे चढले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का लागून ते खाली पडले होते। सोलापुरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। काम करत असताना अचानक विजेचा धक्का कसा काय बसला यावरून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लांडे यांच्या नातेवाईकांनी सोलापूरहून थेट मृतदेह वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी दुपारी आणून ठेवला। यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं।